15 ते 20 माणसांसाठी पुलाव रेसिपी। हाय हॅलो नमस्कार। तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये आणि एका नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत पुलाव। तर 10 ते 15 माणसांसाठी पुलाव कसा बनवायचा तर ते आज आपण बघणार आहोत। तर खूप मस्त रेसिपी होणार आहे। तर त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल। आणि मेन म्हणजे हा पुलाव मी नाही केलेला, तर हा आमच्या ताईंनी केलेला आहे। तर आज त्यांच्या हातची रेसिपी तुम्हाला सगळ्यांना बघायला भेटणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। तर चला बघूयात पुलावासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते। बघू शकता आपण पुलावसाठी लागणाऱ्या भाज्या घेतलेल्या आहेत। फ्लावर, गाजर, ढोबळी मिरची, बीन्स आणि इकडं खूप जास्त कांदा, टोमॅटो, वटाणा आणि कोथिंबीर आपण कट करून घेतलेली आहे उभ्या साईडमध्ये। आणि आता त्याच्यासाठी लागणार आहेत खूप सारे मसाले आणि खडी मसाला पण घेतलेला आहे। तर बघू शकता एवढा खडे मसाला घेतलेला आहे पुलावासाठी, कारण की खूप जास्त माणसांचा पुलाव बनवायचा आहे 15 ते 20 माणसांसाठी। तर खूप जास्त मसाला घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी एका पातेल्यामध्ये आपण गरम पाणी करण्यासाठी पण ठेवलेलं आहे। तर आता एका पातेल्यामध्ये तेल गरम झालं आणि त्याच्यात सगळ्यात अगोदर कांदा परतून घेतलेला आहे आणि कांदा परतल्याच्या नंतर खडे मसाला आहे तो त्याच्यात घातलाय। तर अजून कांदा, लसणाची पेस्ट, आलं तर ते आपल्याला ह्याच्यामध्ये नंतर ॲड करायचं आहे। अगोदर पूर्ण कांदा आणि खडे मसाला आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे, कारण की सगळ्यांची करायची पद्धत वेगवेगळी असती। तर ही पण करायची पद्धत वेगळीच आहे। मी फर्स्ट टाइमच बघते की मी सगळ्यात अगोदर ह्याच्यामध्ये लसूण आणि आल्याची पेस्ट मिक्स करत असते, पण ह्यांनी अगोदर सगळ्यात अगोदर कांदा भाजला आणि नंतर खडे मसाला आणि आता ह्याच्यामध्ये टोमॅटो घालतात। मी तर लास्टला टोमॅटो घालत असते, पण त्या म्हणतात की टोमॅटो आधी घातलं तर छान होतो। तर त्याच्यामध्ये टोमॅटो मिक्स केलाय आणि थोडा 2-3 मिनिटासाठी टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचा आहे। आणि तो परतल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये घातली पेस्ट, आलं लसूण ह्याची पेस्ट केलेली घातली आहे आणि तो पण छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि ते छान मिक्स केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे जे आपण वटाणा परत फ्लावर वगैरे ते सगळं मिक्स करून ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। अगोदर टोमॅटो 5 मिनटं छान परतल्याच्या नंतर हे ॲड करायचं आहे। तर बघू शकता ह्याच्यामध्ये हे सगळं ॲड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आत्ता टाकलं आहे थोडंसं मीठ, कारण की जर आपण फोडणीमध्ये जर मीठ घातलं तर भाज्या आहेत ना त्या भाज्या लवकर गाळ होत आहेत। तर त्याच्यासाठी आपण त्याच्यात मीठ घालून घेतलं आहे आणि आत्ता ते पूर्ण छान असं परतून घ्यायचं आहे। ते थोडंसं गाळ पण होतं आणि तेल पण छान सुटतं। तर त्याच्यासाठी हे पूर्ण आपल्याला 5 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे। कमी गॅस ठेवायचा आहे, कारण की जास्त गॅस ठेवला तर बुडाला लागतं। तर त्याच्यासाठी आपल्याला छान असं चटचटीत तेल सुटेपर्यंत हलवून घ्यायचे आणि नंतर त्याच्यामध्ये घातले मसाले। तर खूप सारे मसाले होते, मी एक एक मसाला नाही सांगू शकत। तर त्याच्यात खूप सारे मसाले होते ते पूर्ण त्याच्यामध्ये ॲड केले आणि परत एकदा छान असं मसाला ॲड करून परतून घेत आहे। मी फक्त बघत होते, कारण की मी म्हणजे एवढ्या माणसांची तर कधी रेसिपी पण नाही बनवली आणि पुलाव तर मी जास्त म्हणजे कधीच ट्राय नाही केला। फर्स्ट टाइम बघत होते कसा बनवताय, तर मला आवडला म्हणून मी म्हटलं आपण ह्याचा व्हिडिओ शूट करूयाच। तर सगळे मसाले ॲड केल्याच्या नंतर छान असं परतून घेतलं। तर थोडंसं मसाला बुडाला लागला होता, त्याच्यासाठी मी छान असा परतून घेतला आणि थोडा वेळ गॅस बंद केला, कारण की थोडा वेळ तांदूळ वगैरे काढलेले नव्हते। तर आम्ही थोडा वेळ 5 मिनटं गॅस बंद करून ठेवला आणि नंतर परत गॅस चालू केला। तर ही खूप करायची वेगळी पद्धत आहे, म्हणजे मसाला भात पण सेम असाच करतायत, पण माझी थोडी वेगळी आहे। तर ताईची थोडीशी वेगळी पद्धत होती, तर म्हटलं चला ही पद्धत पण शिकून घेऊयात। तर त्यांना थोडेसे मसाले अजून कमी वाटत होते, तर त्यांनी थोडेसे अजून मसाले पण त्याच्यामध्ये ॲड केले आणि ॲड केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला जे तांदूळ आहेत ना ते तांदूळ तसेच टाकायचे आहेत। तर बघू शकता छान असं चटचटीत तेल वगैरे सुटलेलं आहे आणि हा मी व्हिडिओ शूट केलता, पण मला ह्याला एडिट करायला कमीत कमी 8 दिवस गेले। मी 8 दिवसांनी हा व्हिडिओ एडिट करत आहे। तर मस्त असं छान असं चटचटीत
तेल वगैरे सुटलं होतं. आणि आता ह्याच्यामध्ये त्यांनी तांदूळ ॲड केले. तांदूळ धुतले वगैरे नाही, कारण की त्या म्हटलं की धुतलं तर त्याचा वास वगैरे जातो. मी तर कधीच असं म्हणजे कधीच भात वगैरे असा नव्हता केला, पण फर्स्ट टाईम बघितला. म्हटलं ठीक आहे, म्हणजे करत असतील असं पण मला नव्हतं माहिती. तर मग नंतर पूर्ण तांदूळ त्याच्यामध्ये ॲड केले आणि पूर्ण छान असं मिक्स करून घेतलं, कारण की त्याच्यामध्ये आपल्याला नंतर गरम पाणी ॲड करायचं आहे. तर तो मसाला आहे तो पूर्ण तांदळाला छान असा मिक्स झाला, पूर्ण तांदळाला तो मसाला लागला. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. तर बघू शकता छान असं मिक्स झालेलं आहे. तर थोडासा ह्याची क्वालिटी, हा मी नाईटला पुलाव बनवत होतो रात्रीच्या जेवणासाठी, तर त्याच्यासाठी थोडीशी क्लॅरिटी एवढी म्हणजे चांगली नाही येते, कारण की एवढी जास्त लाईट वगैरे नव्हती आणि माझ्या मोबाईलला पण रेसिपीला एवढं छान क्लॅरिटी नाही दाखवते. तर त्याच्यामध्ये आत्ता आपण पाणी ॲड करूयात. आणि पाणी ॲड केल्याच्यानंतर मी एका साईडनी मिक्स करत होते आणि नंतर पूर्ण मिक्स झाल्याच्या नंतर मला वाटलं ह्याच्यावरती झाकण घालायचं आहे, पण ह्याच्यावरती झाकण न घालता आम्ही तो पुलाव तसाच 50 ते 60% शिजून देणार आहोत. मी आधी विचारलं की आपल्याला झाकण घालायचं आहे का, कारण की मी जेव्हा पातेल्यात भात बनवते सेम असाच असतो, पण तेव्हा मी पातेल्यात लगेच झाकण ठेवते जेव्हा आपण पाणी त्याच्यात ॲड करतो तेव्हा. तर त्या म्हटल्या नाही, आपल्याला असा शिजून द्यायचा आहे. तर बघू शकता आत्ता पूर्ण ह्याच्यामध्ये जेवढं पाणी लागणार आहे तेवढं पाणी ॲड केलं आणि नंतर आपल्याला हा असाच शिजून द्यायचा आहे. अगोदर उकळी आल्याच्या नंतर बघू शकता आता ह्याला उकळी पण आली आहे आणि अजून आपल्याला हा 50 ते 60% ओपनच म्हणजे शिजून द्यायचा आहे, झाकण वगैरे अजिबात नाही घालायचं. तर तरी पण ह्याला लईत लई 10 ते 15 मिनटं लागले असतील, कारण की खूप जास्त पुलाव होता त्याच्यामुळे. तर 10 ते 15 मिनटाच्या नंतर छान असा 50% भात शिजला, म्हणजे पुलाव 50 ते 60% शिजला बघू शकता. आणि नंतर अजून थोडा वेळ आम्ही ह्याला झाकण घातलं, एक 5 ते 6 मिनटासाठी ह्याला नंतर झाकण घातलं. तर बघू शकता आत्ता आपला पुलाव झालेला आहे, 80% शिजून झालेला आहे. आणि आत्ता अजून ह्याला थोडंसं झाकण घालायचं होतं, कारण की आधी नव्हतं घातलं, पण थोडासा मऊ होण्यासाठी आता ह्याला अजून थोडंसं झाकण घालायचं आहे. आणि झाकण घातल्याच्या नंतर बघू शकता खूप छान पुलाव बनवून तयार झालेला आहे. आणि आत्ता सगळ्यात लास्टला आपल्याला ह्याच्यावर घालायची आहे कोथिंबीर, कारण की कोथिंबीर आधी नव्हती घातली, मी थोडी आधी घालत असते आणि थोडीशी नंतर. तर त्यांनी सगळीच म्हटलं की आपल्याला ह्याच्यावरती नंतर घालायची आहे कोथिंबीर. आणि ह्याच्यामध्ये कलर खूप वेगळा दिसत होता, पण रिअल कलर खूप छान होता. आणि ह्याच्यामध्ये अगोदर थोडंसं तूप ॲड केलं आणि तूप ॲड केल्याच्या नंतर त्याच्यावरती छान अशी कोथिंबीर घातली. आणि मग कोथिंबीर घातल्याच्यानंतर रुद्रांशला खूप भूक लागली होती, तर लगेच त्याला एका प्लेटमध्ये पुलाव घेतला आणि अगोदर त्याला जेवण भरवलं आणि नंतर मग आम्ही पुलाव खाल्ला. खूप मस्त झालता. मी पण एकदा नक्की ही ट्राय करणार आहे घरी रेसिपी. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. सो पुलाव रेसिपी कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा, कारण की मी पण फर्स्ट टाईम मी कधीच नाही ट्राय केलेली, ती ताईनेच केलेली, फक्त मी बघितली आणि व्हिडिओ शूट केला. म्हटलं चला इतकी छान रेसिपी त्याच्यासाठी एक व्हिडिओ तर बनवायलाच पाहिजे. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला मला आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून मी कधी पण व्हिडिओ अपलोड केला त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा.